मी इथं वाटच उभा होती, मुलं शाळेत चालली होती, मुलं हलून गेली आणि मग 5 मिनिटं इथं थांबलेली. विमान मोठं आलं म्हणून माणसाला उत्सुकता चढते ना बघायसाठी, म्हणून मी अशीच उभा राहिली तिकडे बघ. तर ती गरके कसं खातंय, गरके उतरायचं ठेवून ती गरके खातच आलं करायचं. आलं असं एक मोठं तिथं दगड आहे, त्या दगडावर येऊन टच झालं की ती कलटी खाली की स्फोट झाला की मोठ्याने आरडली की आमचं मालक तिथंच होतं. ती बी माझ्या मागं पळाला. आम्ही पळतच धावत घेतलं तिकडं, पण आम्ही धाव घेताना ती पार्ट असं मोठं ते पोट होतं सगळं पार्ट चाकं ही त्याची आमच्या भोवतानी पडायला लागली. पण आम्हाला वाटतं आमच्याच अंगावर येऊन पडतात का, तरी काहीच वाटलं नाही त्या क्षणाला आम्हाला. आम्ही त्यात माणसं असलेली जगत्यान म्हणून ह्या हिशोबावर आम्ही पुढे गेलो, पण काहीच त्यात उपयोग नव्हतं, सगळी जवळ खाग झालं. तेवढंच आहे गेलं की, पण तिथं थांबलंच नाही ती. नंतर असं आलं चक्कर मारून गावाकडून आल्यानंतर हिथं आले, या तारेच्या वरती गरकी खाल्ली. गरकी खाल्ल्याबरोबर वर जायचं, ती आड्या सरल्याबरोबर दगड होता. त्या दगड असं उलटं झालं की ती खाली कलटी खाल्ली की ती स्फोट झाला की मी मोठ्याने आरडल्याबरोबर ते बी आलं पळत. आम्ही सगळीच धाव घेतली तिकडं, पण तोपर्यंत जाळ असं लय मोठं झाला. ते असं बघण्यासारखं असं दृश्य होतं, लयच मोठं. तोपर्यंत तिकडून आले लोक, आम्हाला माहिती बी नव्हतं. जे नंतर टाकल्यानंतर कळालं की दादाच होतं म्हणून. बँकेत नेलं झाकायसाठी, उचलण्यासाठी, आणि मग ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. म्हणजे कोण होतं, दादा होतं म्हणून कळलं नव्हतं. सगळेच घाबरले होते. सगळ्यांच्या पोलिसांच्या बी डोळ्यातनी अश्रू होतं ते काढताना बाहेर. 2 साईडला होते, आत 4 होते. ट्रॅक्टरने ओढून काढलं मग आमचा ट्रॅक्टरने.